तर नमस्कार ताईंनो, तुम्ही नेहमी बोलता का ताई मसाला बनवताना दाखवत जा. तर तुम्ही आता बघू शकता मी मसाला कुटण्यासाठी मिरची घेऊन आलेलो आहे आणि याच्यामध्ये 3 किलो बेडकी मिरची आहे, 1 किलो काश्मीरी मिरची आहे आणि लवंगी मिरची घातलेली आहे. मी थोडीशी पाव किलो अशी तिखटपणा थोडासा जाणवण्यासाठी, आम्हाला जास्त तिखट नाही लागत म्हणून. आणि त्याच्यामध्ये शंकेश्वरी मिरची घातलेली आहे अर्धा किलो अशा प्रमाणात म्हणजे घेतलेलं आहे प्रमाण. आणि जेणेकरून काश्मीरी मिरची जास्त वापरायची आणि बेडकी मिरची, कारण की त्याच्यानेच आपल्या मसाल्याला कलर येते. आणि तुम्ही बघू शकता मिरची मोडून वगैरे मी सुकत उन्हामध्ये घातलेली आहे. याच्यामध्ये आता सर्व मिक्स झालेले आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही. मला व्हिडिओ बनवायची आठवणच नव्हती, पण तुम्ही बघू शकता मस्त अशी बेडकी मिरची घेऊन आलेलो आहे. बेडकी मिरची एकदम अशी चॉकलेटी कलरवाली असेल ती घ्यायची. आणि शिमला मिरची पण तशीच घ्यायची, काश्मीरी मिरची, शिमला मिरची न काश्मीरी मिरची. आणि ही बघू शकता तुम्ही, ही लवंगी मिरची पाव किलो थोडीशी घेतलेली आहे मी. आणि ही शंकेश्वरी मिरची आहे. अशा 4 मिरच्या मी मिक्स घेतलेल्या आहेत. मला एवढंच लागतं, जास्त तिखटपणा नाही आम्हाला लागत, त्याच्यामुळे मी पाव किलोच फक्त. तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त तिखट मिरची टाकू शकता, म्हणजेच काश्मीरी मिरची ही तिखट मिरची असते ते. तर आता 2 दिवस मी अशीच उन्हामध्ये मिरच्या वाळवून घेणार आहे, कारण की 2 दिवस तरी त्यांना उन्हामध्ये कडक वाळवलं ना, मग आपला मसाला पण एकदम लीन मस्त की दलून निघते आणि मसाला जास्त काळ टिकते. आणि कधी पण मिरची मसाला करताना डेखा वगैरे सर्व मोडूनच घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपला मसाला खराब नाही होणार. असा चांगल्या प्रकारची मिरची घ्यायची, पूर्ण लाल चॉकलेटी ब्राऊन कलरमध्ये अशी मिरची घ्यायची. असे पिवळी असे वेगळी म्हणजे अशी थोडीशी खराब झालेली मिरची असेल ती काढून टाकायची, घ्यायचीच नाही. आपण घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची, म्हणजे आपल्याला चांगले जेणेकरून चांगली मिरची भेटते. तर चला आता 2 दिवस आपण मिरची सुकवून घेऊया आधी तर. आणि त्याच्यानंतर मसाला कुटायला जाता म्हणजे दळायला जाताना मसाला, हे बघू शकता सर्व गरम मसाले घेतलेले आहेत काढून परातीमध्ये, ते आता भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपण पातेलं ठेवायचं गॅसवर आणि सर्व मसाले, गरम मसाले जेवढे आपल्याला लागतात तेवढे गरम मसाले मिरचीच्या सोबतच आपल्याला देतात ते बरोबर अंदाजानुसार, त्यानुसार तुम्ही घ्यायचे. तुम्हाला जास्त गरम मसाला यूज करायचा असेल तर तरी पण तुम्ही यूज करू शकता, काहीच हरकत नाही. धने घेतलेले आहेत, राई घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हलकुंड पण घेतलेले आहेत, जिरा, बडीशॉप असे सर्व प्रकारचे जेवढे आपले गरम मसाले असतात ना तेवढे आपल्याला मसाल्यामध्ये घालायलाच लागते. तर सर्व गरम मसाले मी आता घेतलेले आहेत. तर आता भाजून घेते कढईमध्ये, कारण की गरम मसाला भाजून घेतला ना मग आपल्या मसाल्याला मस्त असा सुगंध सुटते. आणि कसं आहे माहिती आहे, त्याच्यामधला थोडासा दमटपणा असते तो पण निघून जाते, त्याच्यामुळे मसाला पण आपला 1 नंबर असा होते. जास्त करून कोले आगरी मसाला सर्व अशा मिक्स मिरच्या पण वापरतात, पण आम्ही काय करतो माहिती आहे, जास्त कलर येण्यासाठी मसाल्याला, आणि आम्हाला तिखट जास्त आवडत पण नाही, त्याच्यामुळे जास्त वेळ टिकून राहते आणि म्हणजे कलर पण डाऊन होत नाही. आपण काश्मीरी मिरची आणि बेडकी मिरची जास्त घेतली ना तर कलर पण डाऊन होत नाही ना, मस्त लाल असं चॉकलेट ब्राऊन कलरसारखं, आणि रस्सा पण आपला घट्ट घट्ट होते. तर आता तुम्ही बघू शकता मी सर्व गरम मसाले भाजायला घेतलेले आहेत, कारण की आता 2रा दिवस आहे आपला मिरची वाळत घालण्याचा. तर आता मिरची आपली मस्त की कडक सुकलेली आहे. तर आता आपल्या गिरणीत दळायला न्यायचं आहे मसाल्याच्या चक्कीमध्ये. तर त्यासाठी मी आधी गरम मसाला भुजायला घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा कढईमध्ये गरम मसाला भुजून घेते. तुम्ही पण असं स्लो गॅस करायचे आणि कडक होईपर्यंत भुजून घ्यायचा. धणे पण भुजून घेतलेले आहेत आधी, त्याची थोडीशी क्लिप काढायला विसरलो मी, पण गरम मसाला भाजायला घेतला तेव्हा म्हणजे जेवढ्या क्लिपा जमतील तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर आता तुम्ही बघू शकता गरम मसाला आपला भाजून झालेला आहे, धने पण भाजून झालेले आहेत. तर चला आता राई भाजून घेते. हलकुंड पण कुटून घ्यायचे आहेत आपल्याला, ती का भाजायची नाही, ती डायरेक्टलीच टाकायचे. तर आता राई भाजून घेते, राई पण मस्त की छान अशी भाजून घेते. आणि थोडंसं थंड झालं ना का आपण जायचं गिरणीत आणि सर्व काही मसाले एकत्र टाकायचे मिरचीमध्ये आणि दळून देतात ते व्यवस्थित. त्यांना फक्त बोलायचं एकदम मग बारीक लीन दळून द्या, मग ते बरोबर दळून देतात आपल्याला. तर आता सर्व रेडी झालं, आता पिशवीमध्ये घालते आणि जाते. तिकडची काय क्लिप घेऊ नाही शकत मी, गिरणीवर जायचं तिकडची कुठं क्लिप मला नाही घेता येणार. तर आत्ता बघू शकता तुम्ही मसाला कुटून आलेलो आहे आणि ही रात्रीची वेळ आहे, कारण की पॅकिंग करायची होती. मी दुपारीच मसाला कुटून आलेली, पण तो थंड करत ठेवलेला, पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर ना पॅकेटमध्ये भरायचा. असं पिशव्या असतात त्यांच्या पॅकेटमध्ये मसाला भरून ठेवायचा, मग जेणेकरून ना वर्षभर तरी तुमच्या मसाल्याचा कलर नाही उडणार का टेस्ट नाही उडणार, म्हणजे वास पण नाही उडणार. पॅकेटमध्ये भरून ठेवायचं नेहमी मसाला. तुम्ही कुटलात ना, तुम्ही जास्त कुटत असाल तर जास्त प्रमाणात तुम्ही पॅकेटमध्ये अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये भरून ठेवायचा.
आमच्या डुग्गूची मजा बघा मसाला कुठून, त्याला बोलते टच नको करू बाबू, झोंबेलं तरी तो ऐकत नाही. तर बघू शकता मस्त असा मसाला झालेला आहे. सध्यापुरता मी बनवून घेतलेला आहे. मे महिन्यात बनवला का भरपूर मसाला लागतो, पण सध्यापुरता मी एवढा बनवलेला आहे आणि बनवला तसं क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. जर तुम्हाला ही माझ्या मसाल्याची व्हिडिओची क्लिप आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्कीच सर्व सांगा तुम्ही कसा मसाला बनवता तो. आता मी तर अशा प्रकारे बनवते, थोडासाच मसाला बनवला तो तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर नेक्स्ट टाईम जर याला मे महिन्यात बनवला, आई बनवते आमची त्याच्यामुळे मला शेअर करायला भेटत नाही खारपाड्याला, तर आता आम्ही थोडासा बनवलं त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केला. तर आता बघू शकता पॅकेटमध्ये मी पॅक करते. पॅकेटमध्ये पॅक करून स्टॅपलर मारून ठेवायचा, म्हणजे तो जेणेकरून वर्षभर आपला मसाला खराब नाही होत. आता समज मी वर्षभराचा नाही बनवलं तरी पण मी पॅक करूनच ठेवते. जसं पॅकेट लागेल ना तसं आपण खोलायचा, बर्नीमध्ये घालायचा आणि यूज करायचा जसं तुम्हाला लागतं तसं. तर आता मी अर्धा किलोचे पॅकेट भरून ठेवते, म्हणजे दुकानावर भेटतात, आपण बोलायचं मसाला पॅक करायला पॅकेट द्या, मग तसे ते देतात. तर मी तर सर्व पॅकेटमध्येच पॅक करून ठेवतो. जे म्हणजे अर्धे कसे असतात माहिती आहे का, डायरेक्टली बरण्यानं वगैरे भरून ठेवतात, मग कसं आपला हात बोट लागते. तुम्हाला माहिती आहे लेडीजचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे ना आपण असं पॅकेट भरून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम वगैरे असते तेव्हा आधीच काढून ठेवायचं, त्या बर्नीला हातच नाही लावायचा, म्हणजे जेणेकरून मसाला आपला एनी टाईम व्यवस्थित जसाची तसा. आता मी तुम्हाला दाखवते तसं तुम्ही बघताच माझा मसाला वर्षानुवर्ष म्हणजे तसा कलर पण नाही हलणार का काहीच नाही हलणार. त्याच्यामुळे तशी खबरदारी घेऊनच आम्ही मसाला बनवतो आणि पॅक वगैरे करून ठेवतो. आपला प्रॉब्लेम यायच्या आधीच सर्व काही व्यवस्थित भरून ठेवायचा. तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं पॅकेट भरून ठेवलेलं आहे. आता आपल्याला म्हणजे तर आता कधी 4-5 महिन्यांसाठी होईल, त्याच्यानंतर मे महिन्यात बनवेन तसं मी तुम्हाला दाखवेनच. तर सगळे आमचे एक पात्रा येत होती जसं मी मसाला बनवत होतो तसा. तर आता पॅकेट बनवून झालेले आहेत आणि ही आता पॅकेट मी आधीचे पण पॅकेट आहेत ते पण काढून ठेवलेत. आता आपले टुनटुन मावशी आले गाईज, सर्व काही मुलं आपली वरती येतात. तर चला आता पॅकेट बनवून झालेले आहेत आणि आता ही परत मी पिशवी पॅक बर्नीमध्ये भरून ठेवते. पिशवी पॅक असते ना त्याच्यामध्ये एक पॅकेट घालते आणि व्यवस्थित असं पॅक करून ठेवते. तुम्ही बघू शकता माझं सर्व पॅक केलेलंच असते, म्हणजे जेणेकरून आपल्या मसाल्याला काहीच हात बोट लागता कामा नये आणि व्यवस्थित हवा पण लागता कामा नये बाहेरची. आणि डुग्गू आमचा अभ्यासाला बसलेला तर नुसतं तोच बुक दाखवत होता. तर चला अशा प्रकारे माझ्या मसाल्याची व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण की भरपूर मेहनत घेऊन एवढा मसाला बनवायची पूर्ण अशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ताईंनो माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट तर नक्कीच करा. भरपूरशा कमेंट तुमच्या आल्याच पाहिजे, कारण की तुमच्यासाठी एवढी मी मेहनत घेतलेली आहे. कारण की तुम्ही भरपूर वेळेला ताई 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 द्या